नमस्कार, तुम्ही पाहता धैर्यशील टाइम्स। आजपासून तब्बल 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू झाली आहे। या निवडणुकामध्ये 16 ठिकाणी सरपंच पदासाठी तर 72 ठिकाणी सदस्य पदासाठी मतदान होणार आहे। निवडणूक प्रक्रियेची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे, तर उमेदवारांना 13 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे। 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। विशेष लक्ष मसाजोग या गावाकडे सर्वांचं लागलेलं आहे, कारण या सर्व निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे केज तालुक्यातील मसाजोग ग्रामपंचायतीमधील। मसाजोगची निवडणूक यंदा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक ठरणार आहे, कारण मागील वर्षी येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत असतानाच गावात पुन्हा निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या गावाकडे लागलं आहे। मसाजोग ग्रामपंचायतीतील यंदा निवडणूक होणार का, की गाव एकमताने बिनविरोध सरपंच निवडणार, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे। या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे, की त्यांनी सांगितलं की संतोष अण्णांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं हीच गावकऱ्यांची इच्छा आहे। त्यामुळे गावात एकमताने निर्णय घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। भावनिक आणि राजकीय समीकरण मसाजोगची ही निवडणूक फक्त राजकीय नाही, तर ती भावनिक देखील आहे, कारण एका बाजूला गावाचा विकास आहे, तर दुसऱ्या बाजूला दिवंगत सरपंचाच्या आठवणी आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी कोणता निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्याचा एकंदर आढावा काय आहे, तर एकूण ग्रामपंचायती 88 आहेत, सरपंच पद 16, सदस्य पद 72। अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 13 एप्रिल, मतदान 28 एप्रिलला, निकाल 29 एप्रिलला। आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते मसाजोग गावाकडे। गाव एकमताने निर्णय घेणार की निवडणूक रंगवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।